भारतीय संस्कृतीमध्ये दीपावली या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात दीपावलीची सुरुवात अश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणाद्वारे होते. या सणाला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे धन, त्यासाठी असलेली द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. या सणाची आख्यायिका अशी: समुद्र मंथनातून ज्या गोष्टी निघाल्या त्यामध्ये 5 कामधेनू होत्या. कामधेनू म्हणजे व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी गोमाता. खरे तर गाय आणि तिच्यापासून जन्माला येणारे बैल यांच्या जीवावरच प्राचीन काळी शेतीची मदार होती. त्यामुळे गायीची पूजा होणे स्वाभाविकच आहे. समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. ज्यांच्याकडे गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. गोमातेच्या उपकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण दीपावलीच्या सुरुवातीला आपण साजरा करतो.